नमस्कार. अक्षुत किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. बड्डे किंवा कोणतंही छोटंसं फंक्शन म्हणलं तर पावभाजी ही नेहमीच डोळ्यासमोर येते. चला तर पाहूया झटपट आणि टेस्टी पावभाजी कशी बनवायची ते. त्यासाठी आपल्याला 4 ते 5 बटाटे घ्यायचे आहेत. तुम्ही बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता किंवा सेपरेट सुद्धा शिजवून घेऊ शकता. ढोबळी मिरची आणि फ्लॉवर छान स्वच्छ पुसून घ्यायचा. त्यानंतर वाटाणा, इथे मी फ्रेश वाटाणे वापरलेले आहेत. पावशेर वाटाणा आणि शिजवताना टाकण्यासाठी 2 टोमॅटो वापरायचे. वाटाणा छान स्वच्छ धुवून घ्यायचा. यामध्ये गाजर आणि बीट घातलं तरी चालेल. या सर्व भाज्या छान स्वच्छ धुवून घ्यायच्या 3 ते 4 वेळा. एक कुकर घ्यायचा, त्यामध्ये या सर्व भाज्या घालायच्या. टोमॅटोचे सुद्धा काप करून घ्यायचे आणि ते सुद्धा यामध्ये ॲड करायचे. वाटाणा मी एका साईडला घालणार आहे, कारण थोडासा मला तो वरून टाकण्यासाठी ठेवायचा आहे. त्यासाठी एका साईडला मी टाकणार आहे. यामध्ये 2 ग्लास पाणी ॲड करणार आहे. पाणी कमी जास्त झालं तरी चालेल, फक्त आपल्या भाज्या छान शिजल्या पाहिजेत. यानंतर यामध्ये 1 चमचा मीठ घालणार आहे. सर्व भाज्या टाकल्यानंतर कुकरला झाकण लावायचं आणि 1 ते 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. यानंतर आपल्याला फोडणीसाठी बारीक चिरलेला कांदा आणि परत 2 टोमॅटो वापरायचे आहेत. पावभाजीसाठी आपल्याला एक खोल पातेलं घ्यायचं आहे किंवा कढई घेतली तरी चालेल. त्यामध्ये कांदा ॲड करायचा आणि थोडंसं तेल घालायचं. कांदा परतण्यासाठी ठेवायचा. यानंतर आपण आपल्या भाज्या शिजल्या आहेत का ते पाहूया. बघू शकता किती छान प्रकारे आपल्या भाज्या शिजले गेल्या आहेत आणि पाणी सुद्धा जास्त झालेलं नाही. वाटाणा सुद्धा एका साईडला राहिलेला आहे. तो वाटाणा आता मी थोडासा काढून घेते. कांदा सुद्धा थोडासा परतायला लागलेला आहे. अजून थोडा ब्राऊन होऊन द्यायचा. यानंतर अशा प्रकारच्या स्मॅशरने तुम्ही पावभाजी बारीक करू शकता किंवा मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता. छान असं याने सुद्धा बारीक होतं. बघू शकता तुम्ही. मी थोडंसं मिक्सरमध्ये वाटणार आहे. एकदाच फक्त ऑन ऑफ करायचं मिक्सर, त्याने सुद्धा बारीक होईल. बघू शकता तुम्ही मिक्सरमधलं. काही लोकांना मध्ये मध्ये भाज्या लागलेल्या आवडत नाहीत. आता यानंतर आपला कांदा सुद्धा छान परतला गेलेला आहे. फक्त आपला कांदा खाली लागला गेला नाही याची काळजी घ्यायची. आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. इथे मी 2 टोमॅटो वापरलेले आहेत. ते सुद्धा छान परतले गेले पाहिजेत. बघू शकता आपले टोमॅटो सुद्धा छान परतले गेलेले आहेत. आता जे आपले परतलेले टोमॅटो आणि कांदा आहे ते थोडंसं साईडला करायचे आणि यामध्ये आता मी बटर घालणार आहे. बटर हे घरीच बनवलेलं आहे.
तुम्ही विकतचं सुद्धा घालू शकता. बटर छान वितळायला लागलं की यामध्ये आले लसणाची पेस्ट घालायची. दोन चमचे आले लसणाची पेस्ट. आले लसूण छान परतून घ्यायचं. यानंतर आपल्याला यामध्ये आता मसाले घालायचे आहेत. 8 ते 10 लोकांसाठी एवढी भाजी पुरेशी आहे. 1 चमचा जिरी, लाल तिखट 1 चमचा, हळद अर्धा चमचा, पावभाजी मसाला 3 ते 4 चमचे. तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि यानंतर बेडगी मिरची पावडर 2 चमचे. मी इथं कलर वापरणार नाही, त्यासाठी बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे. किंवा गाजर बीट वापरलं तरी सुद्धा पावभाजीला कलर छान येईल. हे छान सगळं मिक्स करून घ्या. मसाले चांगले परतून घ्या. त्यानंतर यामध्ये आता आपण बनवलेलं मिश्रण घालायचं आहे. थोडं थोडं करीतच घालायचं, म्हणजे खाली लागणार नाही. सर्व यामध्ये घातल्यानंतर मी जे थोडेसे वाटाणे काढून ठेवले होते ते सुद्धा यामध्ये ॲड करणार आहे. आणि परत एकदा मिक्स करून घेणार आहे. बघू शकता आपली पावभाजी थोडीशी दाटसर झालेली आहे. आता यामध्ये गरम पाणी गरजेनुसार घालायचं. थोडासा कलर जरा कमी वाटतोय म्हणून मी 1 चमचा बेडगी मिरची पावडर अजून घातली. छान पूर्ण मिक्स करून घ्या. आणि पाणी घातल्यानंतर कन्सिस्टन्सी सुद्धा खूप छान आलेली आहे, एकदम परफेक्ट. आता याला एक उकळी काढून घेऊ. उकळी काढल्यानंतर याचा कलर अजून डार्क होईल. चवीप्रमाणे मीठ सुद्धा ॲड करा. आपण भाज्यांमध्ये थोडंसं मीठ घातलं होतं, त्याच्यामुळं अंदाजेच मीठ ॲड करा. आणि थोडंसं वरून बटर घाला. आणि मिक्स करा. बघू शकता कलर थोडासा चेंज व्हायला चालू झालेला आहे. आणि आता वरून छान हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातल्यावर सुद्धा छान मिक्स करून घ्या, म्हणजे त्याचा फ्लेवर भाजीमध्ये उतरेल. चला तर मग आता मस्त असं सर्व करूया. एका डिशमध्ये छान भाजी घाला. त्यानंतर यावर कांदा आणि कोथिंबीर घाला. काकडी टोमॅटो वगैरे देऊन पाव मांडा आणि वरून थोडंसं बटर घाला आणि सर्व करा. झटपट आणि टेस्टी पावभाजी रेडी आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.